कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पावसाअभावी भातशेती संकटात, कोकणातील शेतकरी चिंतेत, पिके वाचवण्यासाठी कृत्रिम पाणी पुरवठा करण्याची वेळ. भाजपचा पदाधिकारी मेळावा संपन्न, सहदेव बेटकर यांचा भाजपमध्ये प्रवेश, समर्थकांसह केला जाहीर पक्षप्रवेश. कोकण रेल्वे जीवन रक्षा अभियान, रेल्वे अपघात रोखण्यासाठी जनजागृती, रेल्वे पोलिसांचा महत्त्वपूर्ण उपक्रम. आणि पोलादपूरमध्ये तालुकास्तरीय कृषी मेळावा, शेतकऱ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन, दुबार पेरणीसाठी बियाण्यांची मागणी. पाहूया सविस्तर वृत्त. जून महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस न झाल्याने कोकणातील भात शेती संकटात सापडली आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या असून पेरणी केलेली पिके टिकवण्यासाठी आता कृत्रिम पाणी पुरवठ्याची वेळ आली आहे. मे महिन्याच्या अखेरीस झालेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी भात पेरणी केली होती, मात्र त्यानंतर पावसाने दडी मारल्याने उगवलेली रोपे उन्हाच्या तडाख्यात करपण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी विविध मार्गांनी पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. गुहागर तालुक्यातील चिखली येथे एका शेतकऱ्याने पाण्याचे ड्रम भरून आणत भात शेतीला पाणी देण्यास सुरुवात केली आहे. या चित्रामुळे पावसाअभावी शेतीसमोर उभ्या राहिलेल्या संकटाची तीव्रता स्पष्ट होत आहे. रेल्वे अपघातांमुळे होणारे मृत्यू आणि जखमींचे प्रमाण कमी करण्यासाठी पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या वतीने झिरो मिशन डे अभियानांतर्गत विशेष जनजागृती मोहीम राबवण्यात आली. पनवेल रेल्वे स्थानकावर प्रवाशांना रेल्वे रूळ ओलांडण्याचे धोके तसेच धावत्या रेल्वेत चढणे उतरण्याचे गंभीर परिणाम याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पनवेल रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीत आतापर्यंत रेल्वे अपघातांमध्ये 300 जणांचा मृत्यू तर 331 जण जखमी झाल्याची नोंद आहे. ही संख्या कमी करण्यासाठी रेल्वे पोलिसांनी जनजागृतीवर भर दिला आहे. या मोहिमेत सहाय्यक पोलीस आयुक्त निलिमा कुलकर्णी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय तायडे तसेच RPF, होमगार्ड आणि रेल्वे पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. नमस्कार, मी ACP कुलकर्णी, हार्बर डिव्हिजन. आमच्या पोलीस आयुक्त मुंबई लोहमार्ग यांच्या संकल्पनेतून आपण जीवन रक्षा अभियान किंवा मिशन झिरो डेथ हे अभियान आज रोजी राबवण्यात येत आहे. मुंबईमध्ये जवळजवळ 75 ते 80 लाख लोक रोज मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास करतात आणि त्या प्रवासादरम्यान बरेचसे अपघात होतात. त्या अपघातामध्ये रेल्वे रूळ क्रॉस करताना बऱ्याचशा व्यक्तींचा मृत्यू ओढावलेला आहे. गेल्या 5 महिन्यातली आकडेवारी बघितली तर 151 दिवसात म्हणजे जानेवारी ते मे 2026 या दरम्यान 151 दिवसामध्ये जवळजवळ 1000 लोकांचा मृत्यू हा रेल्वे अपघातात झालेला आहे. त्यापैकी जवळजवळ 550 लोकांचा मृत्यू हा केवळ रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना झालेला आढळून येतो. आणि त्यामुळं आम्ही या लोकांमध्ये जनजागृती करत आहोत की आपल्या घरचे लोक आपली वाट बघत आहेत. आपण त्यांच्या घरातला कमवती व्यक्ती आहात आणि आपला जीव जर सुरक्षित नसेल तर आपलं कुटुंब हे रस्त्यावर येऊ शकतं. यासाठी आम्ही आज हा जनजागृतीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रम आम्ही वर्षभर चालू ठेवणार आहोत. प्रत्येक महिन्याला आम्ही हा कार्यक्रम करणार आहोत, जेणेकरून जी लोकांच्या रेल्वे अपघातामध्ये मृत्यू होण्याची संख्या आहे ती कमी करण्यासाठी आम्ही रेल्वे पोलिसांच्या वतीने आमचा हा प्रयत्न असणार आहे. यामध्ये GRP, RPF आणि रेल्वे प्रशासन हे सर्वजण एकत्रित मिळून आम्ही हा प्रयत्न करत आहोत. आणि त्यासाठी माझं लोकांना आव्हान हेच राहील की लोकांनी कृपा करून फुटओव्हर ब्रिजेसचा वापर करा, एस्केलेटर्सचा वापर करा, सबवेचा वापर करा, परंतु कृपा करून रेल्वे रूळ ओलांडू नका आणि आपला जीव धोक्यात घालू नका. धन्यवाद.
रेल्वे प्रवासादरम्यान होणारे अपघात रोखण्यासाठी आणि प्रवाशांमध्ये सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी मुंबई रेल्वे पोलीस आयुक्तालयाच्या संकल्पनेतून कोकण रेल्वे मार्गावरील स्थानकांवर जीवन रक्षा अभियान राबवण्यात येत आहे। रेल्वे ट्रॅक ओलांडणे, धावत्या गाडीत चढणे किंवा उतरणे यामुळे दरवर्षी अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो, तर अनेक जण गंभीर जखमी होऊन कायमचे अपंगत्व येण्याच्या घटना घडतात। या पार्श्वभूमीवर रत्नागिरी रेल्वे स्थानकावर राबवण्यात आलेल्या अभियानाला भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण, आमदार निरंजन डावखरे आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट देत सहभाग नोंदवला। यावेळी त्यांनी अभियानाचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या। कार्यक्रमास रेल्वे पोलीस, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तसेच होमगार्ड जवान उपस्थित होते। भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे रत्नागिरी दौऱ्यानिमित्त रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले। यावेळी भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांचे स्वागत केले। स्वागतासाठी आमदार प्रमोद जठार, प्रशांत यादव, वैभव खेडेकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर उपस्थित होते। घोषणाबाजी आणि जल्लोषाच्या वातावरणात रवींद्र चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले। प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळालं। रत्नागिरीतील विविध पक्षीय कार्यक्रमांमध्ये रवींद्र चव्हाण सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली। रत्नागिरी येथे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी मेळाव्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख सहदेव बेटकर यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे रत्नागिरी जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। यावेळी भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बेटकर यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सहदेव बेटकर हे रत्नागिरी जिल्ह्यातील ओबीसी कुणबी समाजातील प्रमुख चेहरा मानले जातात। त्यांच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणांवर परिणाम होण्याची चर्चा सध्या सुरू आहे। रोज नित्यनेम अशा घडामोडी होत असतात। रत्नागिरीमध्ये आपण पाहिलं असेल, सहदेव बेटकरांसारखा एक चांगला कार्यकर्ता की जो अनेक वर्ष त्या भागांमध्ये काम करतोय तो असेल, आणि चिपळूणमधले असणारे आजी माजी काही नगरसेवक यांनी सुद्धा आज पार्टीमध्ये त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांबरोबर प्रवेश केलेला आहे। त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रभाव जो आहे, हा प्रभाव एवढा मोठ्या प्रमाणामध्ये आहे की आपण पाहिलं असेल की प्रत्येक NDAचा असणाऱ्या प्रत्येक घटकाबरोबर असंख्य कार्यकर्ते तर जोडले जातातच आहेत, परंतु अनेक पक्षातील असणारे लोकप्रतिनिधीसुद्धा जोडले जात आहेत। आणि त्याचा तुम्ही वारंवार या सगळ्या गोष्टी पाहता। असाच शिवसेनेमधले असणारे काही खासदार हे सुद्धा मला सुद्धा मिळालेली आपल्यासारखीच माहिती आहे। त्यामुळे ते सुद्धा आदरणीय एकनाथराव शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्याबरोबर जोडले जाणार आहेत। काल रात्रीपासून चर्चा सुरू आहे। तुम्हाला जशी चर्चा कळली आहे तशी मला सुद्धा कळली आहे, आणि त्यामुळे सर्व NDAमध्ये सामील होणारे जे नेते आहेत त्या सर्व नेत्यांचं आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून नक्कीच स्वागत करतो। अतिशय बरेच दिवसाचा काळ योग होता, पण तो आज आलेला आहे। म्हणून आपल्या रत्नागिरी तालुक्यामध्ये भैरवाचा आशीर्वाद घेऊन माझे खास एकदम मोठे बंधुराज रवींद्र चव्हाण साहेब, प्रदेश अध्यक्ष साहेब आहेत। बरेच डोक्यावर हात ठेवायचं, काय तुम्ही आमचं फक्त बोलता आणि करत नाही। तर साहेब, तुम्हाला माझी एकच विनंती आज आहे, केटर साहेबांनी सांगितलं बरेच वेळा तू वचन दिलेले, चंद्रकांत पाटलांना वचन दिलेले, त्यांनी दिलेले, पण साहेब कसा योग यायचा नाही। तुम्हाला भेटायला गेलो कुठेतरी काहीतरी अडचण यायची, आणि ती अडचण आज आपल्याला या रत्नागिरी जिल्ह्यातून परशुरामाच्या भूमीपासून सगळी दूर झालेली आहे। आणि म्हणून तुमचा आज आशीर्वाद घ्यायला प्रशांत यादव साहेब, दक्षिणजीचे आचार्य आणि चंद्रकांत यादव साहेब आमचे गणपती बाप्पा कडवा जिल्हा परिषद गटाचे, आणि सांगितलं काय करता आमच्या घरात या। आज मी तुमच्या घरात आलोय, आशीर्वाद करायला लक्षात ठेवा। ही माझी शपथ आहे।
रायगड जिल्हा परिषद अलिबाग, पंचायत समिती पोलादपूर आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पोलादपूर येथे तालुकास्तरीय कृषी मेळावा आणि मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले। या मेळाव्यात शेतकऱ्यांना विविध कृषी विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सभापती चंद्रकांत कळंबे यांनी पावसाने दडी मारल्यामुळे काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आल्याचे सांगत आवश्यक बियाणे उपलब्ध करून देण्याची मागणी केली। तर सभापती वैकुंठ पाटील यांनी कोणताही शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहू नये असं आवाहन अधिकाऱ्यांना केलं। कार्यक्रमाला अविनाश शिंदे, अनिता भिलारे, अनिल दळवी, वैशाली फडतरे, प्रणय गोरिवले, रवींद्र गुंड, कपिल पाटील, मनोज भागवत, वैभव चांदे, निलेश अहिरे, लक्ष्मण मोरे यांच्यासह अनेक मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते। माझ्या घरामध्ये सुद्धा आमदारकी आहे, माझे वडील सुद्धा मंत्री होते, आता तिसरी टर्म जवळपास आमदारकीचे। परंतु हे सगळं करत असताना शासनाने गेलेल्या योजना आहेत, त्या योजना समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचत नाही, ही माझी तुमची सगळ्यांची खंत आहे। त्या ठिकाणी पेपरमध्ये काहीतरी अडचण निघतात, त्या ठिकाणी अनेक काही गोष्टी सांगतात आणि आता तर नवीन सांगितलेलं आहे की शेतकऱ्याने त्या ठिकाणी जी काय पशुधन आहे ते शेतकऱ्याने त्या ठिकाणी खरेदी करायचं आहे, ती शेतकऱ्याने डायरेक्टली त्यांच्यापर्यंत पोहोच करायची आहे। त्याच्यामुळे मला सभापती महोदयांना या ठिकाणी विनंती करायची आहे की ते आता अर्थ खात्याचे सभापती झाले। खरं म्हटलं तर रायगड जिल्हा परिषदचा 175 कोटी रुपयाचा अर्थसंकल्प मांडलाय, परंतु माझ्या खात्याला फक्त 4 कोटी रुपये, पशुसंवर्धनला 4 कोटी आणि दुग्ध विकासला 4 कोटी। परंतु मी हातभर होणार नाही, मी थांबणार नाही, मी माझं काम करत राहणार। निश्चितपणे येत्या काळामध्ये ते माझ्यासाठी भरीव तरतूद करतील असा ठाम विश्वास या ठिकाणी मी बाळगून आहे आणि मला नक्कीच या ठिकाणी पुढच्या जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये सुधारित अर्थसंकल्प या खात्यावर तुम्ही पोलादपूरकरांसाठी तरी जास्त तरतूद करून द्याल एवढी या ठिकाणी मी आपल्याला इच्छा व्यक्त करतो। खरंच म्हटलं तर अत्यंत आनंद झाला, कार्यक्रम सुद्धा सुंदर झाला, परंतु मी सुद्धा तुमच्यामधला एक कार्यकर्ता आहे आणि कार्यकर्ता म्हणून काम करत असताना माझ्या शेतकऱ्यांचा, माझ्या समाजातील शेवटच्या घटकातील मंडळींचं, माझ्या जवळच्या मंडळींचं काम व्हायला पाहिजे, जेणेकरून या खात्याला न्याय कसा मिळवून देता येईल, या खात्याच्या माध्यमातून अनेक लाभार्थी कसे निर्माण होतील। निश्चितपणे पश्चिम महाराष्ट्राचं आपण पाहिलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये या स्कीम्सच्या बाबतीमध्ये खूप अग्रेसिव्हरित्या काम केलं जातं, अधिकारी वर्ग सुद्धा त्या दृष्टीने प्रयत्न करतात। परंतु निश्चितपणे मी या ठिकाणी अधिकारी वर्गाला सुद्धा सांगेन की ही जे काही शेतकरी मंडळी आहे त्यांचं काम अर्धा कामा नये, त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे, निश्चितपणे त्यांची कामं व्हायला पाहिजे आणि त्यांची कामं झाल्यानंतर त्यांची पोचपावती सभापती महोदय आणि मला मिळाली पाहिजे अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आपण या ठिकाणी मला बोलवलं, आमचा यशस्वी सत्कार केल्याबद्दल सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि माध्यमातून शेतकऱ्यांना पुन्हा दुबार पेरणी करण्यासाठी बियाणे उपलब्ध करून देणं ही आपली जबाबदारी आहे। कारण तो शेतकरी टिकला तर सगळं टिकेल आणि जर आपण शेतीमध्ये किंवा आपल्या 2 मुद्दे सभापती तुम्ही दारात मांडणार आहे जे मी शेतकऱ्यांनी संवाद साधलेले मी सभापती असताना त्यावेळेला जास्त उत्पादन निर्माण व्हावं म्हणून आपण जाफराबाजी म्हैसी जर्सी गाई दिल्या। साहेब माझा अभ्यास आहे, मी त्या अभ्यासावरती गेल्या अनेक वर्ष बोलतोय आणि ते खरंही आहे। आज जास्त दूध मिळावं, 5 लिटर 10 लिटर दूध मिळावं यासाठी आपण मुरा म्हैसी किंवा जर्सी गाई आपण बाहेरून आणल्या, सहवाल जातीच्या गायी आपण बाहेरून आणल्या। कौतुकास्पद आहे कारण याच्यामध्ये बऱ्याच योजना ज्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील त्या सर्व योजना याच्यामध्ये आहेत। फक्त साहेब दुर्भाग्य एवढं आहे की हे पुस्तक पण मला असं वाटतं आपले 60 ते 70% शेतकरी वाचू शकत नाही आणि त्यामुळं असे मेळावे जरी आपण घेतले, आपण किती जरी भाषण केली त्याच्यातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी काही पर्सेंट त्यांना तो फायदा होईल। पण साहेब मी एक लोकप्रतिनिधी आहे, मी माझ्या 2-3 महिने झाले साहेब, पण माझा प्रयत्न आहे की आपला जो तरुण वर्ग बाहेर आहे त्या तरुण वर्ग सुरुवात ही शेती होती आणि शेवट पण शेतीच असणार आहे। हे आपल्याला कोविडच्या काळामध्ये समजलं की गावाकडे बरेच सारे बाहेरचे तरुण आपल्या गावाकडे परत आले आणि हे परत येणारच आहे। शेवट हा खूप चांगला असेल, शेतीकडे आता बऱ्याच सारी सरकारने खूप चांगली पावलं उचलली आहेत। मराठी संगीत विश्वात नवा ट्रेंड निर्माण करण्याच्या उद्देशाने सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक तथा निर्माता रुपेश चव्हाण यांनी निर्मित केलेले रंग दे हे भव्य सांगीतिक गाणे
प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे। उच्च दर्जाची निर्मिती, आकर्षक चित्रीकरण आणि बॉलिवूड शैलीच्या सादरीकरणामुळे हे गाणे रसिकांचे लक्ष वेधून घेत आहे। या गाण्यात मिस क्वीन ऑफ महाराष्ट्र 2025 वृष्टी भान हिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले असून तिच्यासोबत अभिनेता रवी भाटिया प्रमुख भूमिकेत झळकला आहे। गाण्याचे दिग्दर्शन विनोद शिंदे यांनी केले असून हर्षवर्धन वावरे आणि कस्तुरी साईराम यांच्या आवाजाने गाण्याला विशेष रंगत प्राप्त झाली आहे। त्रिनिती ब्रदर्स यांचे संगीत, मंदार चोळकर यांचे गीत आणि प्रकाश सदावर्ते यांचे नियोजन लाभलेल्या रंग दे या गाण्याला प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत असून ते पॅनोरमा म्युझिक मराठीच्या यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित झाले आहे। अल्पवयीन मुलीचे अपहरण, बलात्कार आणि तिला गर्भवती केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीला ओरोस येथील न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे। या प्रकरणात बचाव पक्षाने वकील ॲडव्होकेट विनय मांडकुलकर यांनी मांडलेला युक्तिवाद न्यायालयानं ग्राह्य धरला। तक्रार दाखल करण्यात झालेला 4 महिन्यांचा विलंब, दोषारोपपत्रासोबत DNA अहवाल अद्याप दाखल नसणे तसेच तपासात सहकार्य करण्याची आरोपीची तयारी हे मुद्दे न्यायालयासमोर मांडण्यात आले। या सर्व बाबींचा विचार करून न्यायाधीश S.T. त्रिपाठी यांनी आरोपीची 1 लाख रुपयांच्या जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले। या प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट विनय मांडकुलकर, ॲडव्होकेट विवेक मांडकुलकर, ॲडव्होकेट प्रणाली मोरे, ॲडव्होकेट वृषांग जाधव आणि ॲडव्होकेट सुयश गवंडे यांनी काम पाहिलं। यासह बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।